गणपती याच्यावरच रोज काहीतरी लिहित होता. त्यानं मला कधीच दाखवलं नाही. आत्ता बघते. माझं खरं रूप तू ओळखलंस, म्हणूनच या पत्रात काय लिहिले ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. मी इथे आलो तेव्हापासून तुला आई म्हणतोय, तुला चिडवण्यासाठी नाही, तर अगदी मनापासून. माझी आई पार्वती तुळजादेवीचं रूप घेऊन लोकांच्या कल्याणासाठी भूलोकावर आली. मग ती कवडी रूपाने अदृश्य झाली आणि आता ती योग निद्रेत आहे. तिच्या आठवणीने मी व्याकुळ झालो आणि तिला शोधत इथे आलो. तू तुळजाईचाच अंश आहे हे मला कळलं होतं. ती म्हणजे तू आणि तू म्हणजे ती. मला वाटलं होतं तू मला ओळखशील, पण तू ओळखलं नाहीस. ठीक आहे, तू मला गणू म्हणून हाक मारावीस एवढीच इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता माझी जायची वेळ झाली आहे. माझ्या योग निद्रेतून बाहेर येईल तेव्हा तिला नक्की सांग की मला तिची खूप आठवण येते. ती कधी भेटेल माहीत नाही, पण आता तिची पुन्हा आठवण येईल ना, तेव्हा मी अस्वस्थ नाही होणार, कारण माझी आईच तुझ्या रूपात इथे भूलोकावर आहे. मी तिचं दर्शन कधीही घेऊ शकतो. तिनं मला गणू म्हटलं की मला माझ्या खऱ्या आईचीच भेट झाल्यासारखा आनंद होईल. मी तुला ओळखलं नाही, चुकलंच माझं. पण मला तुला भेटायचंय गणू. तू इथून निघून जायच्या आधी तुला भेटायचंय. गणराय, तुम्ही ना फार चतुर आहात. का? असं काय केलंय मी? मग काय, तुम्ही इथे असतानाच्या काळात मला मुद्दाम गावाच्या बाहेर राहायला लावलत ना. अहो, मग दुसरं काय करू नंदी महाराज? तुमच्या बोटात ना काहीच राहत नाही बघा. तुम्ही या गावात राहत असता ना, तर मी कोण आहे हे लगेच जगदंबाला जाऊन सांगितलं असतं. खरं आहे की नाही? हो, हे बाकी खरं आहे. म्हणूनच तुम्हाला काही दिवस गावाबाहेर राहण्याची आज्ञा करावी लागली मला. पण तुम्ही जिला भेटायला आलात तिला तुमचं खरं रूप न दाखवताच तुम्ही निघालात. निदान जाताना तरी भेट घेऊन निरोप देऊन गेला असतात. ज्या क्षणी ती स्वतःहून माझं खरं रूप ओळखेल त्या क्षणी आमची भेट होईल, हे निश्चित. गणराय, जगदंबा देवी फार हुशार आहेत. त्या तुमचं खरं रूप नक्कीच ओळखतील. बघाच तुम्ही. बघा, म्हटलं होतं ना, देवी तुमच्या खऱ्या रूपाला नक्की ओळखतील. त्या स्वतः इथं आल्या आहेत. काय रे, माझ्याकडून सगळे लाड करून घेतले? तुला गणू म्हणण्यासाठी माझ्या मागे हात धुवून लागला होता आणि तू कोण आहेस हे मला सांगितलंही नाही. असं का? तुला आधीच सांगितलं असतं तर काय मजा राहिली असती? म्हणजे? मी माझ्या आईला जसा त्रास देतो, तिच्यापाशी जसा खोड्या करायचो, तसंच तुझ्यापाशी करायच्या होत्या मला. कारण तू माझी खरी आई नसलीस तरी आईचाच अंश आहेस ना. त्या दिवशी पाठीत झपाटा घाल म्हणला होतास ना, तेव्हाच घालायला हवा होता. तो तर तू अजूनही घालू शकतेस. आज झपाटा नाही घालणार. आता मला तुझी खरी ओळख पटलीये. तू मला भेटायला आला होता, पण आपली भेट तशी पूर्ण झाली नाहीये गणू. म्हणजे? तुझं आईवरचं प्रेम, आईबद्दलची काळजी, सगळंच खूप कौतुकास्पद आहे.
आम्ही ह्या रूपात इथे भूलोकावर आलो हे समजल्यानंतर तू स्वतः आम्हाला शोधत आलास. आमच्यासाठी ह्या गावात स्वतःची ओळख बनवून राहिलास. आमच्या ह्या छोट्या रूपाला आई मानून तिच्या प्रती आदर व्यक्त केलास. तुझी मातेवरची ही निष्ठा, हे प्रेम नक्कीच चिरंतर होईल. तुझी कीर्ती त्रिलोकात आणखी वाढेल, अजरामर होईल. गणेशा भूलोकी गेल्याचं सार्थक झालं. त्याची आणि जगदंबाची भेट झाली. प्रणाम पिताश्री. गणेशा, तू आलास. मातेच्या भेटीचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे. तुझा देवी योग निद्रेत आहेत. जगदंबेच्या रूपात तू तुझ्या मातेची भेट घेतलीस. काय करू, राहवतच नव्हतं. आई सारखीच आहे ती. आधी ती माझ्यावर चिडली होती, पण नंतर मात्र तिने माझे खूप लाड केले. मला खाऊ पिऊ घातलं, माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या, माझं कौतुक केलं. अरे वा, मातेची माया भरभरून मिळालेली दिसते तुला. हो, अगदी पार्वती मातेसारखी करारी, धाडसी आणि तेवढीच प्रेमळ सुद्धा आहे ती. मला बरं नव्हतं तेव्हा तिने माझी काळजी घेतली. तिचं प्रेम, तिचा राग, तिची काळजी अगदी पार्वती मातेसारखंच आहे. हो, जगदंबा हुशार, प्रेमळ आणि बुद्धिमान आहे. आमची आणि तिची भेट झालेली आहे. आम्ही तिला योग्य विद्या शिकवली. ती एक उत्तम शिष्य आहे. तिच्याकडे पाहता क्षणी ती तुळजादेवींचा अंश असल्याचा प्रत्यय येतो. पण त्यांच्या कुटुंबात जाऊन तिथे राहून आल्यावर मला एका गोष्टीचं फार वाईट वाटलं पिताश्री. कोणत्या गणेशा? जगदंबेच्या घरी तिच्यावर प्रेम करणारे तिचे आई वडील आहेत. तिघे एकत्र जेवतात, राहतात, कायम एकमेकांच्या सहवासात असतात. अगदी सुखी परिपूर्ण परिवार आहे. आपला परिवार असा परिपूर्ण कधी होणार पिताश्री? गणेशा, तो दिवसही लवकरच येईल असं आम्हाला जाणवतंय. खरंच? म्हणजे आई कैलासावर येणार आहे का? पण त्यांच्या कार्याचं काय? या प्रश्नाचं उत्तर कदाचित जगदंबाकडूनच मिळेल. येता काळात जगदंबेला अतिशय अवघड अशी परीक्षा द्यायची आहे. एक अशी परीक्षा जिच्यामुळे नियतीची सारी समीकरणे बदलतील. आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस. आज आपल्याला कथा पूर्ण करायची बरं का. पण हे काय, गावातले समधे गडी माणसं कुठे गेले? बायका तर समधे आल्यात, पण हे आपले जगन्नाथ अण्णा, किसन भाऊ, साधा भाऊ समधे गेले कुठं? रोज तर आनंदाने उत्साहाने येत असतात. वय वय, मी पण तोच विचार करत होते. काय हो सावित्रीबाई, ताराबाई, तुमच्या घरातले बापे कुठे गेलेत? येणार तर होते खरं तर, पण काय झालं काय माहित. आम्ही आलो आपलं लवकर निघून. आम्ही संध्याकाळी एका मोर निघून आलो. आम्ही मागणी येतो म्हटले होते. शेतावर इकडेच येणार होती सगळी. जनक बाबा, गावातली पुरुष मंडळी काही दिसली नाही. काय सांगता काय धनाजीराव? तर काय, अहो अख्खा गाव फिरून आलो, पण गावात एक बी पुरुष दिसला नाही. कुठे गेले कोणास ठाऊक. असं कसं? काही विपरीत तर नाही ना घडलं? समजे पुरुषच अचानक नाहीसे कसे झाले? ढोलकीचा आवाज येतोय, दुरून येतोय. हा,
मला वाटतं येशीच्या बाहेरूनच येत असावा. चला बरं, काय भानगड आहे ते बघून येऊ. तुम्ही समद्यांनी इथंच थांबा, आम्ही बघून येतो. चला धनाजीराव. चला. चल इथनं. अरे बस की, कुठं चाललाय बस. अरे आज मंदिरात जनक बाबा कथा सांगणार आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. अरे त्या धनाजीरावला आणि जनक बाबाला आपण इथं आलो हे कळलं तर आपलं काही खरं नाही गड्या. अरे म्हणून तर बायकांना आपण पाठवून दिले कथा ऐकायला देवळात. हा बसू त्यात ऐकत. निघा लवकर इथून. का? अरे काय झालं? बाबा आणि धनाजीराव येईल. निघा काय करायचं? अरे सदा भाऊ आता काय करायचं? थांब जरा काहीतरी करतो. ओ दादा इथनं बाहेर झाला रस्ता कुठे आहे? अरे तुम्हाला तरी माझ्याकडे इकडून चल. अरे बापरे, चल. धनाजीराव काय हे? थांबा थांबा, मी पाहतो. ए थांबा रे.